महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही कुठेतरी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत। दोघांकडूनही तशा पद्धतीचं वक्तव्य झाल्यामुळे या सगळ्या चर्चांना देखील उधाण आल्याचं पाहायला मिळते। मी आता आहे कोल्हापुरातल्या राधानगरीमध्ये आणि या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राधानगरीकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत हे सगळे राधानगरीतले सगळे सामान्य नागरिक, त्याचबरोबर मनसैनिक, शिवसैनिक हे सगळे आहेत। काय सांगाल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या, तुम्ही कसं बघताय याकडे? एकत्र बघायला गेलं तर जे आता सध्या राजकारण चालू आहे त्या बाबतीमध्ये ह्या बाकीच्या राजकीय लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांचा आणि राज ठाकरे साहेबांचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आता जे काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे आणि त्यांच्या निर्णयाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देण्याची सहमती दर्शवतो। तुम्ही काय सांगाल? खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आपण बघितलं गेल्या काही वर्ष वाद विकोपाला जात होते, मात्र आता पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा। आम्हाला आनंदच आहे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्याबद्दल। महाराष्ट्राची जी आता जी परिस्थिती चालू आहे ती नियंत्रणात येऊ शकते। पण उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात एकत्र येताना काही अटी घालायचा प्रयत्न केलाय राज ठाकरेंना। शिंदे गट असेल किंवा भाजप सोबत जाणार नाही, एकदा आम्हाला स्पष्ट करून सांगा, मग आमची सुद्धा काही हरकत नसेल, असं त्यांचं म्हणणं आहे। पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की राजसाहेबांनी पूर्वीच साथ द्यायची प्रयत्न केला होता उद्धव साहेबांना, परंतु त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही। परंतु आता त्यांनी एक चांगल्या निर्णयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल चालू केलेली आहे। आताच नुकतंच आपण बघतोय टीव्हीवर की दोन्हीकडून सुद्धा बाबा की दोन्ही एकत्र यायला पाहिजेत, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दोघांनी एकत्र येऊ आणि दोघांनी पण काही थोड्याफार अटी जरी घातल्या असतील तरी मराठी माणसाच्या मनामध्ये एक आनंदाची भावना निर्माण झालेली आहे की दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत आणि बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून मराठी माणसाच्या अस्मितेच्या जपणीसाठी त्या दोघा भावांनी एकत्र येऊन खरोखर चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं जतन केलं पाहिजे, अशी भावना आमच्या मनसैनिक आणि सर्व सैनिकांच्यामध्ये पूर्णपणे असे आता उत्साह निर्माण झालेला आहे। कुठेतरी या दोन्ही भाऊ वेगवेगळे असल्याचा राजकीय फायदा काही पक्षांनी घेण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का गेल्या काही वर्षांमध्ये ही सगळी परिस्थिती? निश्चितच, कारण आपण बघितलं असलं की एका पक्षाचे दोन भाग करायचे आणि त्या दोन भागाचे करून एक भाग एकत्र घ्यायचा आणि त्याचा सत्तेसाठी वापर करून घ्यायचा, अशा पद्धतीची जी तोडाफोडीची जे राजकारण आपण माग बघितलंय त्याला कुठेतरी ह्या गोष्टींच्यामुळे पायबंद बसेल आणि ह्या दोन भावांच्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता किंवा मराठी माणसाच्या जे काय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्नाला जो काय आता जे फाटाफट होते त्याला पूर्णपणे पायबंद होईल आणि या दोन भावांच्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण होईल 100%। तुम्ही कसं बघता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याकडे? या एकूणच जे काही समीकरणं होऊ घातलेली आहे, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्र हितासाठी चांगलीच गोष्ट आहे। दोन्ही बंधूंनी एकत्र यायलाच पाहिजे होतं आणि याच्यात ही चांगली महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट आहे। कुठेतरी वेळ झाला एकत्र यायला किंवा अशा पद्धतीची चर्चा करून समोर यायला, असं वाटतं? असं वाटतंय आम्हाला। तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे एकूणच ज्या काही घडामोडी? नाही, या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात ही दोघं एकत्र आल्यानंतरच नवीन क्रांती घडेल असं जाणवतंय। तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं राधानगरीकरांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे इतकी दिवस एकत्र नव्हते, मात्र त्याचा फायदा राजकीय पक्षांनी उचलला। मात्र आता या दोघांनी एकत्र यावं अशा पद्धतीची भावना देखील इकडचे सगळे सामान्य नागरिक असतील किंवा शिवसैनिक असतील किंवा मनसे सैनिक देखील व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, राधानगरी, कोल्हापूर।